नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच मोठी पावसाची बातमी समोर येत आहे. राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं आहे. शनिवारपासून अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू झाली असून आता तर हवामान विभागाने थेट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाब क्षेत्र झाल्याने संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसापर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. तर कंतुए भाग सर्वाधिक प्रभावित. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी येथे मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली. रायगड जिल्हा येथे तर हवामान विभागाने थेट अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागात अल्प वेळात जास्त पाऊस होऊ शकतो. यामुळे सकल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशही सावध राहा. पावसाचे ढग केवळ कोकणातच नाही, तर आता विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश भागातही गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात गेली आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर घाट परिसर, अहिल्यानगर, लातूर, बीड, परभणी, जालना, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर. हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा. हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी विजांमुळे धोका संभवतो. शक्य असल्यास घरातच थांबा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घ्या. शेवटी एक विनंती, तुमच्या परिसरात पाऊस कसा आहे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना शेअर करा, जेणेकरून तेही वेळेवर खबरदारी घेऊ शकतील. तर धन्यवाद.